बारे में उनको जितना उधर वक्त देना चाहिए वो नहीं दे सकते, इसीलिए उनको थोड़ा सा हम विनती करेंगे कि आप जरा रुको। हम यंग जनरेशन को आगे लाना चाहते हैं और उसी हिसाब से यंग जनरेशन को भी मौका देंगे, हमारे महिलाओं को भी मौका देने की पूरी कोशिश राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी इस दफा करेगी। अपने महाराष्ट्र में महिलाओं ने बहुत अच्छी तरह से, महिला वोटर ने बहुत अच्छी तरह से सपोर्ट ये अपने महायुति को किया और इसीलिए आपको ताज्जुब होगा, महाराष्ट्र की निर्मित हुई 1 मई 1960 को और आज तक जितने भी चुनाव हुए 62, 67, 72, 77, फिर इसे अलग अलग चुनाव हुए, कभी भी कोई दल हो या कोई नीति हो या कोई आघाड़ी हो उसको इतने विधायक चुनते नहीं आए होंगे। मेरे ख्याल से एक साल 1962 में 222 इतने विधायक चुन के आए थे, लेकिन इस दफा पहली बार 232 विधायक महायुति के चुन के आए। इसलिए हमारे ऊपर बहुत जिम्मेवारी बड़ी है, लोगों ने बहुत बड़ा विश्वास वहाँ के वोटरों ने हमारे ऊपर डाला है, तो हमें भी वहाँ ज़्यादा टाइम देना पड़ेगा, ज़्यादा काम करना पड़ेगा, रिजल्ट देना पड़ेगा। लोगों ने जो विश्वास दिखाया है वो विश्वास पूरी तरह से हम कैसे निभा सकते हैं इसके बारे में पूरी हमारी कोशिश रहेगी। ऐसे मैं आपको विश्वास दिलाता हूँ। ज़्यादा बात अभी करने की कोई ज़रूरत नहीं, लेकिन आने के बाद जिस तरह से आपने हमें वेलकम किया, इसीलिए सभी मेरे साथियों का मैं धन्यवाद देना चाहता हूँ और आगे भी हम सब मिलकर अपने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एक ना एक दिन जल्द से जल्द राष्ट्रीय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बनेगी, ऐसा विश्वास मैं व्यक्त करता हूँ और मैंने शब्दों को विराम देता हूँ। ईव्हीएमवर जे विरोधकांकडून आरोप केले जात आहेत त्यावर बोलत असताना अजित पवार यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये निकाल मनासारखा लागला तर तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। आपको कोई सवाल पूछना है मीडिया को तो पूछो। रेडी ना? रेडी बाकी लोग बैठे रहो, कोई डिस्टर्ब मत करो। रेडी ना? दादा आज दिल्लीत महत्वाची बैठक होते, मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवला जाईल, उपमुख्यमंत्री पदाबाबत देखील निर्णय होणार आहे, त्याबद्दल पहिल्यांदा सांगा। आज पहली दफा रिजल्ट्स आने के बाद हम दिल्ली आए हैं। एक हमारी मीडिया के साथ भी हमें एक मीटिंग में लंच करना था, वो भी हमने किया। हर साल प्रफुल्ल भाई पटेल साहब अपने घर में सबको न्योता देते हैं और एक डिनर लंच करते हैं, उसी का एक कार्यक्रम था। और रात को हम एकनाथ जी शिंदे हो, मैं हूँ या देवेंद्र फडणवीस हो या बाकी हमारे साथी सब मिलके हम मीटिंग में बैठने वाले हैं और 9 बजे के बाद शायद वो मीटिंग शुरू हो जाएगी और उसमें तय होगा कि क्या करना क्या नहीं करना, आगे की लाइन ऑफ एक्शन क्या रहेगी, इसके बारे में सभी बातें हो जाएंगी। आता आज दरवर्षी प्रफुल्ल पटेल साहेब हिवाळी अधिवेशनामध्ये सगळ्या पत्रकार मित्रांना बोलवून दुपारी लंचचा कार्यक्रम करतात, सगळे एकत्र बसतात, चर्चा करतात। तशा पद्धतीने आज 1 ते 3:30 अशा प्रकारचा तो कार्यक्रम झाला। तो कार्यक्रम ते घेणार ते मला कळल्यानंतर मला तटकरे साहेबांचा निरोप आला की तुम्ही पण त्याला या प्रफुल्लबाईंचा पण निरोप होता आणि त्या निमित्तानं मीडियाशी पण आपल्याला बातचीत करता येते। त्या प्रकारे बातचीत केली, मीडियाने पण अनेक प्रश्न विचारले, आम्ही त्याची उत्तरं दिली आणि त्याचबरोबर आज एकनाथराव शिंदेजी, मी, देवेंद्रजी आणि आमचे तिन्ही पक्षांचे काही प्रमुख सहकारी असं आम्हाला एकत्र बोलवलेलं आहे
आम्ही एकत्र चर्चा करू. उद्याच एवढी मोठी जबाबदारी महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीवर टाकलेली असल्यामुळं आपण पुढचं कशा प्रकारे आपलं मंत्रिमंडळ असलं पाहिजे, किती त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि इतर 2 उपमुख्यमंत्री याबद्दलची सगळ्याची साधक बाधक चर्चा होईल आणि त्या चर्चेमधनं बरंच काही अंतिम स्वरूप या सगळ्या गोष्टीला सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला तिथपर्यंत पोहोचता येईल. तुम्ही अर्थ खात्यासाठी आग्रही आहात आणि एकनाथ शिंदे गृहमंत्रीपद मागतात अशी चर्चा आहे. काही चर्चेला काही चर्चा नाहीये. आम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा ठरवलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RP आठवले आणि इतर सगळे आमचे घटक पक्ष आहेत, त्या सगळ्यांच्या बरोबर आपण जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या आणि पुन्हा एकदा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणायचं हे आमचं पहिलं टार्गेट होतं. ते टार्गेट आम्ही यशस्वी केलेलं आहे. मी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम मतदार बंधू भगिनींचं आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांचा कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी खूप मोठी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे. आम्ही जे सांगितलेलं आहे ते त्यांनी ऐकलेलं आहे. आता जबाबदारी आमच्यावर वाढलेली आहे. त्या जबाबदारीला पात्र ठरण्याच्या करता आम्ही कुठं कमी पडायचं नाही अशा प्रकारचा निश्चय केलेला आहे. आणि हा निश्चय करत असताना आता पुढचं एकंदरीत मंत्रिमंडळ कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, कुठली खाती कुणाकडं, कुठले पालकमंत्रीपद कुणाकडं वगैरे वगैरे ती सगळी काही चर्चा होईल आणि त्याच्यातून पुढचं मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल. त्याच करता चर्चा करायला आम्ही इथं आलेलो आहे. ही चर्चा करत असताना तुम्ही जो प्रश्न विचारला, कुणी गृह खातं मागतंय का, कुणी अर्थ खातं मागतंय का, कुणी कोणतं खातं मागतंय का, अशा प्रकारची कुठलीही चर्चा नाही. पहिलं आमच्या सगळ्यांचं टार्गेट होतं महायुतीचं सरकार आणायचं, जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे आणि खरोखरीच महाराष्ट्रातल्या जनतेने अक्षरशः विक्रम केला की कधीच महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर एवढ्या मोठ्या पदावर विधायक निवडून आलेले नव्हते. एवढ्या मोठ्या संख्येने विधायक निवडून आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता पुढची आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि ती जबाबदारी वाढलेली असताना आम्ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ह्या पुढच्या पण खातेवाटप किंवा पालकमंत्रीपद किंवा आणखी इतर ज्या काही गोष्टी असतात, स्पीकर निवड, डेप्युटी स्पीकर निवड, सभापती निवड, उपसभापती निवड, या सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे आम्ही पार पाडू. त्याला सगळं मंत्रिमंडळ याच वेळी पूर्ण होणार आहे की काही मंत्री मागे ठेवले जाणार आहेत? 43 आता भरले जातील की नंतर? त्याबद्दल आता लगेच सांगता येणार नाही. आम्हाला एकदा बसू द्या. तुम्ही तर असं काहीतरी आम्ही ठरवून आल्यासारखं विचारता. पहिल्यांदा आम्ही एकत्र बसतोय. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सरकार बनवण्याच्या दृष्टिकोनातनं बसल्यानंतर आम्ही त्याच्याबद्दल ठरवू ना. मी तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतो, आम्ही कुठेही असं आमच्यामध्ये एकवाक्यता आहे, कुठेही टाळाटाळी नाही. पण मीडिया मात्र अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरवत असताना आम्हाला पाहायला मिळतात. वास्तविक तशा प्रकारची कुठलीही चर्चा आम्ही कुणाशीच केलेली नाही. तुम्ही ईव्हीएमचा उल्लेख केला. काय 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 देवेंद्र फडणवीसांच्या नावाची आज आज त्याचबद्दल आमची मीटिंग आहे. आम्ही शिवसेनेचे नेते आणि राज्याचे आता मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री यांनी काल जाहीर केलेलं आहे की भारतीय जनता पक्षाच्या जागा जास्त असल्यामुळं मोदी साहेब आणि अमित भाई जो निर्णय घेतील तो त्यांना मान्य असेल. त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं तर निकाल लागल्यानंतरच सांगितलं की विधायक आमदारांची संख्या बघता आमदारांची फार मोठी संख्या ही भाजपची निवडून आलेली आहे. त्याच्यावर भाजप आणि त्यांच्या पक्षाचे सगळे नेते जे ठरवतील तो मुख्यमंत्री आम्ही सगळेजण त्याला पाठिंबा देऊ. दादा, तुम्ही आता भाषणात ईव्हीएमचा उल्लेख केला. विरोधक कायम आरोप करतायत
संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मतदानाचा टक्का वाढला आणि 76 लाख मतं वाढली आणि निर्मला सीतारामन यांच्या पत्नीने देखील त्यावर आक्षेप घेतला असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. कुणाच्या पतीनं कुणाच्या मुली प्रत्येक नागरिकाला संविधानाने त्या बाबतीमध्ये ऑब्जेक्शन घेण्याचा अधिकार दिलेला आहे. मी स्वतः 6 वाजेपर्यंत माझ्या मतदारसंघामध्ये फिरत होतो. यावेळेस काय झालं, सकाळी 7ला मतदान होतं. 7 ते 9 अजिबात मतदान झालं नाही, कारण सकाळची वेळ होती, गारठा होता. तर थंडी असल्यामुळं मतदार सगळं आंघोळ पांघोळ करून मतदानाला यायला उशीर लागला. खरं मतदान 9ला सुरू झालं. 9ला सुरू झाल्यानंतर दुपारी जेवणाची वेळ असती, साधारण ते 2 ते 3 किंवा 1 ते 3ला पुन्हा कमी झालं. मग 3च्या पुढं पुन्हा वेग वाढला. साधारण ज्यांना संध्याकाळी 6च्या आत लाईनीमध्ये उभे राहिले त्या सगळ्यांना आतमध्ये घेण्यात आलं त्या बूथ केंद्रावर, आणि आत घेतल्यानंतर त्या सगळ्यांना मतदान चिठ्ठ्या देतात आणि मग 7 वाजून 7:30 वाजून 8 वाजून सगळ्यांना मतदान करता येतं, कारण ते 6च्या आत रांगेमध्ये उभे राहिले. आणि म्हणून हे संध्याकाळचं मतदान वाढलेलं दिसतं. हे आज नाही, आम्ही अनेक निवडणुका लढतोय. अनेक निवडणुकीमध्ये हेच चित्र पाहायला मिळतं. विशेषतः हिवाळ्याच्या निवडणुका होतात त्यावेळेस हे चित्र पाहायला मिळतं. उन्हाळ्याच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या काळात नव्हतं चित्र, कारण सनसेटच 7च्या पुढे होत होता. आता सनसेट होतो 5:30ला. त्याच्यावर आम्ही प्रत्येकाला सांगितलेलं होतं की लाईटची व्यवस्था चांगली करा. कुणालाही मशीन मधले कुठलेही चित्र हे अस्पष्ट दिसतात असं होता कामा नये, याबद्दलची खबरदारी निवडणूक आयोगाने घेतली. शेवटचा एक प्रश्न, भाजप एकाची सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये, अशी चर्चा राजकीय वर्तुळात. या चर्चेला काही अर्थ नाही. या काही पण चर्चा सुरू होत आहेत. आज बऱ्याच अंशी रात्रीची मीटिंग झाल्यानंतर या चर्चेला अच्छा एक हिंदी पूर्ण विराम त्या ठिकाणी एक दो हिंदी. सर, महायुति के जो पार्टनर्स हैं आपके, उसको इनके बाद आप पूछो प्लीज. सर, चुनाव से पहले महायुति के जो पार्टनर्स हैं उनमें सीएम पद को लेकर कोई चर्चा हुई थी या नहीं हुई थी, पहला सवाल. और दूसरा, इस चुनाव के बाद असली और नकली का जो एक बड़ा सवाल था एनसीपी को लेकर, क्या उसका फैसला हो गया? ये देखो, पहले सवाल के बारे में जवाब ऐसा है कि हमने सबने तय किया था कि 288 सीट्स के बारे में हमारे सभी ने कितने कितने सीट वहाँ चुनाव लड़ना चाहिए वो हमने तय किया. तब ऐसा कुछ फाइनल नहीं हुआ था कि इनको बनाएंगे. पहले क्या होता है, ऐसा कभी तय हुआ तो फिर बाद में कुछ गड़बड़ हो जाती है. कुछ पार्टियों का ऐसा लगता है कि इनको बनने वाला है तो हम यहाँ क्यों काम करें, वहाँ क्यों काम करें. ऐसा पहले कोई चुनाव में ऐसा हुआ है. तो पहला टारगेट तो ज्यादा से ज्यादा सीट अपने महायुति के कैसे आ सकती है, ये हमने टारगेट रखा. वो वोटर ने उसी हिसाब से हमें सपोर्ट किया और रिजल्ट आपको सबको देखने को मिला. अभी आगे के बारे में आज रात को हम बैठेंगे और तय करेंगे सब मिलके कि क्या. अभी तो एकनाथ शिंदे साहब ने भी बीजेपी का चीफ मिनिस्टर बनाने के लिए इनडायरेक्ट सपोर्ट ही किया है, हमने भी इनडायरेक्ट सपोर्ट किया है. तो उसके बारे में आज चर्चा हो जाएगी. और दूसरा जो आपने बताया कि क्या सही क्या ये कौन सी पार्टी असली, ये असली नकली का सवाल नहीं है. आपको मालूम है इलेक्शन कमीशन ने हर एक पार्टी को नाम दिया है, हर एक पार्टी को सिंबल दिया है. तो असली नकली कैसे आप बोल सकते हैं, सब असली है. ऐसे नकली का सवाल कहाँ आता है इसमें. तुमच्या पक्षाला केंद्रात मंत्रीपद मिळेल का? आज मी त्या संदर्भामध्ये आता मीटिंग मध्ये मी ठरवेन काय बोलायचं. आता तुम्हाला कसं सांगू, हे बोलायचं ते बोलायचं, तो आमचा अधिकार आहे. तेवढा तरी आम्हाला ठेवू द्या बाबा. हे ते एक भाकरी आहे का यार, अर्धी भाकरी याला दे, चतकोर इकडे दे, चतकोर इकडे आहे. आम्ही तुला मगापासून सांगतोय हात जोडून, आज रात्रीच्या मीटिंग मध्ये त्याबद्दलची चर्चा होईल.
अरे राज्याचं सरकार आहे, 13-14 कोटी जनतेचं नेतृत्व करायचं आहे. आम्ही एका विचाराने पुढे चाललेलो आहे. आमचं विजन राज्याचा सर्वांगीण विकास करणं. सेंट्रल गव्हर्नमेंट आमच्या विचाराचं आहे, त्यातला जास्तीत जास्त निधी विकास कामाच्या करता राज्याला घेऊन जाणं, हे आमची सध्या तर भूमिका आहे. आणि हे करत असताना जो काही लोकांना मी आश्वासन दिलेलं आहे, एक तर पूर्वीच्या आमच्या योजना व्यवस्थित कशा चालतील आणि जे आश्वासन दिलेले आहे त्याची पूर्तता कशी होईल, हे आमचं पहिलं टार्गेट आहे. तुम्ही दिल्लीत आलेला आहात. सुप्रीम कोर्टात तुमच्या पक्षाच्या चिन्हाचा आणि नावाचा वाद आहे. अजूनही निवडणूक आयोगाने जे तुम्हाला